नमस्कार मंडळी, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बिना पाकाचे असे खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। घरात लहान मुलं असतील किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे पौष्टिक लाडू बनवू शकता। बनवायला फार सोपे आहे, कमी वेळात तयार होतात। चला तर मग लाडूसाठीचं साहित्य बघूया। तर लाडूसाठी इथं मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत। तर इथं मी गावरान तीळ वापरलेले आहेत। मिळाले तर गावरानच वापरा, नसतील तर पांढरे तीळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर 2 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण भाजलेले शेंगादाणे वापरणार आहोत। तीळ आणि शेंगादाणे मिळून आपण 3 वाटी घेतलेले आहे। तर त्यासाठी आपण 2 वाटी गूळ वापरलेला आहे। तुम्ही शेंगादाणे वापरणार नसाल तर पाव वाटीनं गुळाचं प्रमाण कमी करायचं आहे। शेंगादाणे इथं मी आधीच भाजून घेतलेले आहे आणि यावरची अर्धवट साल काढून टाकलेली आहे। आता यानंतर तीळ भाजून घेऊ। कढाई गरम आहे, आता यामध्ये तीळ भाजून घेऊ। तर इथं मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। तर मीडियम फ्लेमवर आपण 1 मिनिटभर हे तीळ भाजून घेणार आहोत। एक मिनिट झालेला आहे। आता गॅसची फ्लेम लो करूया आणि लो फ्लेमवर एकसारखे पलटवत तीळ चांगले खरपूस भाजून घेऊया। मंद आचेवर तीळ भाजले की चवीला छान लागतात, त्याचबरोबर लाडूसुद्धा बांधायला सोपे जातात। गॅसची फ्लेम लो केल्यानंतर कमीत कमी 8 ते 10 मिनिटांमध्ये तीळ व्यवस्थित भाजले जातात। आता तिळाच्या प्रमाणानुसार वेळेचा अंदाज थोडा मागे पुढे होऊ शकतो, पण जेव्हा तीळ असे हलकेसे सोनेरी किंवा तपकिरी रंगावर येतात तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर इथं आपण गावरान तीळ वापरलेले आहेत। हे तीळ मुळताच थोडेसे काळपट किंवा पिवळसर रंगाचे असतात, त्यामुळे पटकन फरक जाणवत नाही। तर एका बाजूला न भाजलेले तीळ घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला कढाईतले भाजलेले तीळ घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता पटकन फरक जाणवतो। तर भाजलेले तीळ आपले हलकेसे सोनेरी झालेले आहेत। आता यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे तीळ आपण थंड होऊ देणार आहोत। तीळ थंड झालेले आहेत। आता यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया। सर्वात आधी आपल्याला शेंगादाणे दळून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगादाणे टाकून घेऊ आणि असे हे थोडेसे जाडसर शेंगादाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ आणि गूळ वाटून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गुळाचं मिश्रण टाकून घेऊ आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊ। तीळ आणि गूळ एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर सुद्धा ठेवू शकता। तर याच पद्धतीने राहिलेलं तीळ आणि गुळाचं मिश्रण व्यवस्थित बारीक वाटून घेऊ। सगळं वाटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगादाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि नंतर याचे लाडू बांधून घेऊया। यामध्ये तूप वापरण्याची अजिबात गरज नाही, कारण हे लाडू अगदी सहजपणे बांधले जात आहेत। तुम्ही बघू शकता। तर असे छोटे छोटे तिळाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तीळ खायला खूप पौष्टिक आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तिळाचे आपल्या शरीरासाठी भरपूर आरोग्यदायी फायदे असले तरीसुद्धा तीळ प्रमाणामध्येच खाल्ले गेले पाहिजे। तिळाचे लाडू तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। त्याचबरोबर घरातली मुलं मुली बाहेर शिक्षणासाठी असतील किंवा नोकरीसाठी असतील त्यांना सुद्धा हे लाडू बनवून देऊ शकता। यामध्ये आपण तूप वापरलेलं नाही, त्यामुळे हे लाडू टिकायला सुद्धा 1 महिनाभर आरामशीर टिकतात। तर या पद्धतीने बिना पाकाचे तिळाचे लाडू नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।